हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅथ मध्ये 100 पैकी 100 गुण घ्यायचे आहेत का? तर आज जे मी क्वेश्चन घेणार आहे त्या क्वेश्चनसाठी खूप जणांना अडचणी येत आहेत. त्या क्वेश्चनसाठी म्हणजे हमखास येणारे हे जे क्वेश्चन आहेत परीक्षेमध्ये ते क्वेश्चन आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आज आपण प्रॅक्टिस सेट 28 मधला जो काही तिसरा आणि चौथा क्वेश्चन पाचवा आणि सहावा क्वेश्चन आहे तो घेणार आहोत. तर चला तर मग मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज आपल्याकडे प्रॅक्टिस सेट 28 मधला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 जे की सगळ्यांना त्याचे उत्तर सॉल्व्ह करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेण्यात आलेला आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर काढता येण्यासाठी माझा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि सोप्या पद्धतीने याचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. चला तर मग कोणताही उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाचवा क्वेश्चन वाचूया. बघा, स्नेहल हॅज अ रेड रिबन that is 80 centimeter long and a blue ribbon is 2.20 centimeter long. What the ratio of the length of the red ribbon to that blue ribbon? आपल्याला काय दिलेलं आहे की एक स्नेहल नावाची मुलगी आहे, तिच्याकडे 28 सेंटीमीटरचा रिबन आहे आणि नंतर तिच्याकडे त्यांनी सांगितलंय की 28 सेंटीमीटरचा ब्ल्यू रिबन आहे आणि ब्ल्यू रंगाचा 2.20 सेंटीमीटरचा रिबन आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ, आपल्याला रेशो काढायचा त्या लेंथची रेड रिबन सोबत ब्ल्यू रिबन सोबत. रेड आणि ब्ल्यू या दोघांचेही जे काही रंग आहे त्या रंगाचं त्यांनी आपल्याला काय दिलंय, सेंटीमीटर दिलंय. पण 1 सेंटीमीटर 80 म्हणजे जे काही लेंथ दिलेली आहे ती 80 सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आणि दुसरी इथे 2.20 सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे, म्हणजे 2 मीटर 20 सेंटीमीटर असं त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला जे काही दिलेलं 2.20 सेंटीमीटरचं जे काही लेंथ आहे ती लेंथ आपल्याला काय करायची आहे तर पूर्णपणे सेंटीमीटर मध्ये करून घ्यायची आहे. तर बघा, आन्सर मध्ये आपल्याला कशी सुरुवात करता येईल सोप्या पद्धतीने सांगते. सुरुवातीला तुम्ही लेंथ ऑफ रेड रिबन लिहून घ्या. लेंथ ऑफ रेड रिबन ती आहे 80 सेंटीमीटर. नंतर लेंथ ऑफ ब्ल्यू रिबन, लेंथ ऑफ ब्ल्यू रिबन ती आहे 2.20 सेंटीमीटर. यालाच आपण 220 सेंटीमीटर लिहू शकतो का? सिन्स का बरं? कारण की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असल्यामुळे आपण काय करू शकतो तर हा जो 2.20 सेंटीमीटर आहे त्याला आपण 220 सेंटीमीटर लिहू शकतो. 2.20 ला आपण 100 न जर मल्टिप्लाय केलं तर 220 सेंटीमीटर असं आपल्याला त्याची लेंथ निघणार आहे. मग आपल्याला रेशो काढायचा आहे. कशाचा रेशो काढायचा आहे? रेड रिबन टू ब्ल्यू रिबन रेशो काढायचा आहे आपल्याला. इज इक्वल टू रेड रिबन डिवायडेड बाय ब्ल्यू रिबन. मग याच्यासाठी रेड रिबनचा तुम्ही रेशो घ्या. 80 सेंटीमीटर लॉंग आहे ती आणि 220 सेंटीमीटर आहे ब्ल्यू रिबन. हा शून्य गेला म्हणजेच काय झालं, 8 डिवायडेड बाय 22. याला आपण काय करू शकतो तर 2 ने डिवाइड करू शकतो. 2 च्या टेबल मध्ये दोन्हीही नंबर आहेत बघा. नंतर 2 डिवायडेड बाय 8 म्हणजे 4 येणार आहे. 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 1 जा 2 इज इक्वल टू 4:11 असा आपला रेशो येणार आहे. देअरफॉर म्हणून आपण लिहू शकतो रेशो ऑफ रेड रिबन टू ब्ल्यू रिबन इज 4:11. अशा पद्धतीने सोप्पा 1-2 मिनिटांमध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, आपल्याला लेंथ ऑफ रेड रिबन दिली होती, ब्ल्यू रिबन दिली होती. तर ब्ल्यू रिबनची जी काही आपल्याला लेंथ दिलेली आहे ती लेंथ आपण मीटरची सेंटीमीटर मध्ये करून घेतलेली आहे. तर बघा, 220 सेंटीमीटर रेशो काढायचा आहे आपल्याला लेंथ ऑफ रेड रिबन टू ब्ल्यू रिबन. म्हणजे काय केलं आपण, रेड रिबन आणि ब्ल्यू रिबन एकमेकांना डिवाइड केला. 80 डिवाइडेड बाय 220, 80 डिवाइड बाय 220, 0 डिवाइड मध्ये कट होऊन जातो. 8 डिवाइडेड बाय 22 त्याला 2 ने डिवाइड केला. 4 डिवाइडेड बाय 11 आला.
4:11 अशा पद्धतीने आपलं उत्तर निघालेलं आहे. एवढं सोपं आणि सरळ आहे. फक्त तुम्हाला इथे लक्षात यायला पाहिजे की 2.20 सेंटीमीटरला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करून त्याचं जे युनिट आहे ते युनिट 1 करून घ्यायला पाहिजे. ओके, तशाच पद्धतीचा आपल्याला 6वा आणि शेवटचा प्रॅक्टिस सेट या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे बघा. तर काय म्हणते या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, शुभम एज टुडे, आजचं शुभमचं एज 12 years and his father is 44 years. Shubham's mother is younger than his father by 6 years. Find the following ratio. आपल्याला त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय की शुभमचं आजचं एज आहे 12 वर्ष. शुभमचं आजचं टुडेज एज आहे 12 वर्ष, 12 years. त्याच्या पप्पांचं आहे फादर्स एज 42 years. त्याची जी मदर आहे, शुभमची मदर जी आहे ती त्याच्या वडिलांच्या पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. मग मदर्स एज काय येणार आहे, मदर्स एज इज इक्वल टू 42 मायनस 6 इज इक्वल टू 36 years. काय येणार आहे, 36 years. तिघांचं हे एज आपल्याला निघालेलं आहे आणि आपल्याला त्यांनी दिलेले खालचे जे रेशो आहेत ते रेशो काढायचे आहेत. तर फर्स्ट रेशो मध्ये त्यांनी काय विचारलंय बघा, रेशो ऑफ शुभम एज टुडे हिज मदर एज टुडे, म्हणजे शुभमचं आजचं वय आणि त्याच्या आईचं आजचं वय यांच्या दोघांचा रेशो काढायचा आहे. मग आपण काय करणार आहोत, शुभम एज डिवायडेड बाय टुडे डिवायडेड बाय मदर्स एज टुडे. दोघांचा रेशो काढायचा. म्हणजेच काय येणार आहे, शुभमचं वय किती आहे 12, त्याच्या आईचं वय आहे 36. म्हणजेच आपण याला काय करू शकतो, डायरेक्टली 12 1 जा 12, 12 3 जा 36, 12 1 जा 12, 12 3 जा 36, 1:3 असं त्याच्या आजच्या वयाची आणि त्याच्या मम्मीच्या आईच्या आजच्या वयाचा रेशो निघणार आहे. नंतर सेकंड रेशो दिलाय बघा, द रेशो ऑफ शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर एज टुडे, म्हणजे त्याच्या आईच्या आणि त्याच्या वडिलांच्या वयाचा रेशो विचारलेला आहे. शुभम्स फादर एज टुडे मध्ये चाललेलं आहे सगळं, अँड शुभम्स मदर एज, या दोघांचा रेशो काढायचा आहे. तर त्याच्या आईचं वय जे आहे वरती मदर आहे आणि खाली आई आहे, मदर आणि खाली फादर. बघा इथंच आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, मदर्स एज टू फादर म्हणजे मदर वरती घ्यायचा आणि फादर खालती घ्यायचे, फादर. नंतर बघा मदरचं एज आहे 36 आणि फादरचं एज आहे 42. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं बघा, एकाच टेबल मध्ये हे दोन्ही आले पाहिजे. तर आपण याला कोणत्या नंबरनी भागू शकतो बघा, 6 ने जर याला डिवाइड केलं तर 6 6 जा 36, 6 7 जा 42. म्हणजे दोघांचं आई आणि वडिलांचं जर एजचा रेशो काढला तर 6:7 अशा पद्धतीने तो आपल्याला काढता येणार आहे. डायरेक्टली आपण काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी डिवायडेशन करायचं आहे. बघा इथं तुम्ही पुढं डिवायडेशन करू म्हणजे कोणत्या संख्येने डिवाइड केलंय हे लिहिण्याची तुम्हाला गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सुद्धा ते करू शकता. म्हणून मी काय केलेलं आहे तर इथं लिहिलेलं नाही. नंतर तिसरा जो रेशो आहे तो बघा, द रेशो ऑफ शुभम एज टू हिज मदर एज व्हेन शुभम वॉज 10 years old. ज्यावेळेस त्याचं जो शुभम आहे ते शुभमचं वय काय आहे आता 10 वर्ष. तर शुभम एज 10 years old, शुभमचं एज जर 10 वर्ष असेल तर त्याच्या आईचा आणि त्याचा रेशो काढायचा आहे. मग आपण काय करणार, शुभम एज टू मदर एज, शुभम एज डिवायडेड बाय मदर एज.
मदर्स एज इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 36. 10 डिवायडेड बाय 36. तर या ठिकाणी आपण दोन्ही काय करू शकतो, भाग घालू शकतो. बघा, बे पंचे 10, बे एक बे, बे आठी 16, 5:18 अशा पद्धतीने काय येणार आहे, तिन्ही क्वेश्चनचे रेशो आलेले आहेत. आपल्याला सुरुवातीला त्यांनी शुभमचं एज दिलं होतं आणि त्यांच्या वडिलांचं एज दिलं होतं. त्याची आई 6 वर्षांनी लहान होती वडिलांपेक्षा आणि 3 रेशो काढायला सांगितले होते. पहिला रेशो आलेला आहे 1:3, दुसरा आलेला आहे 6:7 आणि शेवटचा तिसरा रेशो आलेला आहे जेव्हा शुभमचं एज 10 वर्ष आहे त्यावेळेस त्याचा आणि त्याच्या आईचं एज आलेलं आहे 5:18. अशा पद्धतीने जे कॉम्प्लिकेटेड 2 क्वेश्चन होते जे की सगळ्यांना कन्फ्युजिंग होते आणि सगळ्यांना या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम येतो, ते क्वेश्चन आज आपण सोप्या आणि सरळ पद्धतीने काय केलेले आहेत तर सॉल्व्ह केलेले आहेत. असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी, असे आणखीन क्वेश्चन्स तुम्हाला देण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट आहे का. अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि असेच आणखीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत घेऊन येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.